फेब्रुवारीपासून मी पदभार स्वीकारला आणि आजपर्यंत एक सुरुवातीला आम्ही काही ड्रीम प्रोजेक्ट मांडले होते आणि नेमकं कसं झालं फेब्रुवारीपासून सर्वांनाच कोरोनामुळे काही आर्थिक संकट आले किंवा सगळ्यांनाच अडचणी आल्या होत्या, पण त्यातले बरेच प्रोजेक्ट पूर्ण करण्याची मला संधी मिळाली. याबद्दल मी खरंच आनंदी आहे की माझ्या ह्या कारकिर्दीमध्ये मला हे प्रोजेक्ट पूर्णत्वास नेण्याची संधी मिळाली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि जीवाभावाचा प्रश्न होता तो KMTतील आपले रिटायरमेंट जे कर्मचारी आहेत त्यांच्या पेमेंट संदर्भातला, कारण बरेच वर्ष तो प्रश्न प्रलंबित आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपलं आयुष्य पूर्ण KMTमध्ये घालवलं त्यांना त्यांच्या कामाच्या मोबदला देणं फार गरजेचं होतं, पण KMTच्या काही आर्थिक अडचणी होत्या त्यामुळे हे शक्य झालं नव्हतं. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही तेच काम हाती घेतलं होतं की ह्यांचं पेमेंट कशा भागवता येईल. तर मी आमच्या महापालिकेचे तत्कालीन आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी साहेब असतील किंवा आत्ताच्या आयुक्त मॅडम असतील, शिवाय आमचे सर्व आमचे सदस्य, आमचे परिवहन सदस्य आणि आमचे सर्व सहकारी आणि वरिष्ठ यांच्या माध्यमातून आम्ही हे काम पूर्णत्वास नेण्याचं आम्ही पात्र ठरलो. आणि आम्ही त्याच दिवशी ठरवलं होतं की आयुक्त साहेबांशी मिटिंग घेतली होती की हा प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा आहे. आणि नेमकं कोरोना जरी आला असला तरी त्या काळामध्ये KMTनी जिल्हाधिकार्यालयाकडे काम केलेलं आहे. म्हणजे आमचे फिरते दवाखाने असतील किंवा पेशंट किंवा इतर परराज्यातून येणारे सर्व आपले लोक असतील, परराज्य किंवा जिल्ह्यातून येणारे, त्यांना ने आण करण्यासाठी आमच्या KMTच्या बस वापरल्या गेल्या. आणि अशा पद्धतीने जिल्हाधिकार्यालयाकडून आपल्याला एक रक्कम देणं आहे आणि ती मोठी रक्कम असल्यामुळे ते एक आपण इकडे वापरू शकतो आणि त्यातून आपण हे आपल्या कर्मचाऱ्यांचं देणं भागू शकतो. जेव्हा पहिल्यांदा आमच्या आयुक्त साहेबांशी मीटिंग झाली होती तेव्हा आमचं ठरलं होतं की हे आपण लवकरात लवकर यांना पेमेंट करून टाकू म्हणून. त्यावेळी त्यांचं कसं होतं की तुम्ही थोडी काही रक्कम उभी करा आणि काही रक्कम आम्ही देतो. अशा पद्धतीनं आम्ही आमच्या KMT मार्फत थोडी रक्कम उभी केली. त्यामध्ये पूर्ण जरी होत नसले, सगळ्या कर्मचाऱ्यांची देणी जरी भागत नसली तरी 2011 ते 2015 पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांची देणी आम्ही एक रकमी भागवत आहोत. पण इथून बाकीचे जे राहिलेले 2015 नंतरचे, त्यासाठी आम्हाला काही आर्थिक अडचणी आल्या आणि ह्या कोरोनाचा कालावधीमध्ये आपल्याला ते करता नाही आलं आणि पुढे येणारा काळ तोकडा असल्यामुळे ते शक्य नाही झालं. पण एक सदस्य म्हणून मी आहे आणि म्हणजे माझी सदस्य किंवा नगरसेविका म्हणून माझा नेहमीच सपोर्ट राहील की या कर्मचाऱ्यांची देणी कशी भागवता येईल. फेब्रुवारी पासून आपण काही प्रोजेक्ट हाती घेतले होते. त्यामध्ये CNGचा महत्त्वाचा मुद्दा होता, ज्यामध्ये प्रदूषण ही कमी होणार आहे आणि इंधन बचतही होणार आहे आणि त्यातून KMTला उत्पन्न होणं म्हणजे त्यातून KMTचं सेव्हिंग होणार आहे. हा एक इन्कम स्रोत KMTसाठी झालेला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा, ज्यातून महिन्याला जवळपास 5 ते 6 कोटी रुपये शिल्लक राहतील आणि दरवेळी जो KMT कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न असतो तो निकालात निघेल. मग आम्ही आता CNG बस कन्वर्ट करण्यासाठी हस्तांतरित केलेली आहे. ती लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्याचा रिझल्ट बघून आपण पुढच्या बसही लवकरात लवकर पूर्ण करू. शिवाय प्रधान कार्यालयाचं नूतनीकरणचा एक प्रश्न होता, तो आपण पूर्ण केलेला आहे. आपण बघत असाल की पूर्वीचं जे कार्यालय होतं त्याचं काही दुरावस्था होत्या, ते जुनं झालं होतं, त्यामुळं कर्मचाऱ्यांनाही काही अडचणी येत होत्या. आता आपण एक KMT स्वावलंबी बनवण्याचं पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि प्रधान कार्यालयाचं आमच्या काम पूर्ण झालेलं आहे. महिलांसाठी E-टॉयलेट पिंक बसची आपण एक प्रोजेक्ट घेतला होता, ज्यामध्ये ते एक स्क्रॅप बस आपण टॉयलेटमध्ये कन्वर्ट करतो आहोत आणि ती फक्त महिलांसाठी राहणार आहे. जे 6 सीट असतील त्यामध्ये एका बाजूला टॉयलेट म्हणजे फक्त महिलांसाठी स्वच्छतागृह असेल आणि एका बाजूला स्नॅक्स सेंटर असेल. स्वच्छतागृहामध्ये त्यांना रेस्टरूमची सोय केलेली आहे आणि शिवाय त्यांना आपण त्यामध्ये सॅनिटरी पॅडची सोय केलेली आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सॅनिटरी वेंडिंग मशीनचीही आपण त्यामध्ये सोय करू. आणि जे काही स्थळ आम्ही म्हणजे बाहेरच्या शहरात बघितलं होतं की मेट्रो सिटीजमध्ये ही अशा प्रकारची बस आहे, ज्यामध्ये ज्या बाहेर महिला पडतायत, ज्या कामानिमित्त बाहेर पडतायत किंवा इतर काही असेल तर त्यांना स्तनदा ज्या माता असतात त्यांना एक रेस्टरूम अवेलेबल करून दिलेले आहेत बाहेरच्या सिटीमध्ये. तर तसाही एक प्रोजेक्ट आपण कोल्हापूरमध्ये राबवावा अशी एक माझी इच्छा आहे.
आणि त्याचं आपण आरोग्य खात्याकडे पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्याकडे जी काही कागदपत्रे लागतील ते आपण सर्व पूर्णत्वास नेलेली आहे. या कोरोना काळामध्ये मुळे ते थोडंसं लांबणीवर गेलं, पण तेही काम अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरात लवकर पूर्ण होईल अशी माझी इच्छा आहे. शिवाय LED इन्कम ग्रोथसाठीचा LED एक प्रोजेक्ट आपण हाती घेतला आहे. इन्कम ग्रोथमध्ये LED काय, ह्या प्रोजेक्टमध्ये काय तर बसमध्ये LED राहील, ज्यामध्ये KMTचा प्रचार आणि प्रसार होईल आणि पर्यटन वाढीसाठी त्यामध्ये चालना मिळणार आहे. एक विशेष अशी रक्कम आपल्याला त्या कंपनीकडून KMTसाठी मिळेल आणि ह्यातून आपला एक इन्कम होईल आणि शिवाय आपला KMTचा प्रचार प्रसार होईल आणि आपल्या पर्यटन वृद्धीसाठी त्याचा फायदा होईल.